तर चला पोगाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर पुढील लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जय हनुमान दामणगाव वर्सेस महेश बार्शीस पोगाव या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज मात्र दामणगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जय हनुमान दामणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्या ठिकाणी सर्वच यंगस्टर क्रिकेटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर अनुज आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जे दोन सलामीवीर आहेत जय हनुमान दामणगाव संघाच्या माध्यमातून. तर महेश बार्शी स्मृती पोगाव संघाच्या माध्यमातून फ्रंट लाईन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर शेलके. तर प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल श्याम भोईर यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे प्रति षटकारासाठी. पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय मात्र सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद. कोरसे संघ आपल्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना पोहोचवतोय की आपण कुठेही जाऊ नका. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. संघाचा संघनायक कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. राजेश भोईर यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा पारितोषिक लावलं गेलंय षटकारासाठी. यस राजेश भोईर यांच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार हॅट्रिकसाठी 100 रुपये आहेत. तर गोलंदाज बोलतोय षटकातील पुढील चेंडू या मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दुरून पोहोचले होते मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. स्वर्गीय महेश दादा बार्शी स्मृती पोगाव हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. या संघाला शुभेच्छा आल्यात साविंद्रावरून राहुल पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. तर बिगेटसाठी प्रयत्न झाले होते मात्र आपण पाहतोय की भावेशाला मैदान सोडावं लागेल. संघाचा संगणक मात्र फक्त आणि फक्त 2च धावा देऊ शकला आपल्या संघाला. दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस गेलाय. तर पाहूया तेजस कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी हात घालतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. एकच धाव मिळेल.
तर पोगाव संघाला या दरम्यान शुभेच्छा येत आहेत संदेश पाटील, किरण पाटील आणि अतुल बांडे यांच्या माध्यमातून. धन्यवाद, आपला या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी समोर प्रथमेश आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर सर्वच संघांना एक खुशखबर आहे की पवनपुत्र वडपे व ओमकार ग्रुप आयोजित भाऊ ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान. या चषकामध्ये आपल्याला जर एंट्री हवी असेल तर 5,000 रुपये एंट्री आहे. पहिलं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल तब्बल 55,000 रुपये व आकर्षक चषक. प्रथम येणाऱ्या 40 संघांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल, तर त्वरा करा. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय 4 धावा धावफलकावर आहेत आणि त्या मोबदल्यात 2 गडी बाद झाल्यात. तर हवी ती सुरुवात या ठिकाणी झाली नाही आहे जर्मन दामणगाव संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आकाश येतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया आकाश कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. तर या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ता वडपे योगेश पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय, गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन सीमारेषेलगत चेंडू स्टॉप झालाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट झाल्या. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक संत सुरुवात दामणगाव संघाच्या माध्यमातून झाली आहे. खास करून या सामन्याच्या माध्यमातून आपण यंगस्टार क्रिकेटर्स पाहतोय. नवीन खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली आहे. आकाश हा देखील एक नौका गोलंदाज आहे. चांगला वेग आहे आकाशकडे, चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. यावेळेस वेगाने बीट केले, त्या ठिकाणी फलंदाज झाला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून. मात्र पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर याने फार आकर्षित केलं होतं. चांगली गोलंदाजी हात आली होती. फक्त 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. तर यावेळेस आकाश पुन्हा एकदा बोलतोय, आपल्या स्टेपमध्ये चुकतोय. डेड बॉल. जय हनुमान धामणगाव विपक्ष महेश बारशी स्पोर्ट पोगाव या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज पहिला सामना जय पीरबाबा सावंदे संघ विजयी झाला होता. त्यानंतर जय बजरंग गोरसे संघाने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. तर ही तिसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्या दरम्यान यस पंच सहमत आहेत. मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता फलंदाज प्रथमेश. पंचांनी सहमती दाखवली. बाद झालाय प्रथमेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन गेलाय. पाहूया जतीन कशा प्रकारे फलंदाजी करेल. अनुज जो 0 धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर प्रथमेश याच्या बॅटमधून आपण 4 धावा पाहिल्या. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, सुरेख चेंडू आपण पाहतोय. बेट केलाय फलंदाज झाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. आकाश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण षटक क्रमांक 2 पाहतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, 6 धावा. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक गडी देखील बाद केलाय गोलंदाज आकाश याने. षटकातील शेवटचा चेंडू.
यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. याच 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अनुज ज्याच्या बॅटमधून कोणत्या प्रकारची धाव पाहायला मिळाली नव्हती आणि त्यानंतर भावेश संघाचा संघनायक 2 धावा देऊन परतला होता आणि त्यानंतर प्रथमेश देखील बाद झाला होता. तर तेजस आणि जतीन ही जोडी आपण पाहतोय. तर त्यानंतर जय पीरबाबा सावंदे आणि जय बजरंग गोरसई या दोन संघादरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचा आहे. गोलंदाज कल्पेश येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची कडा लागून गेलाय. यस अजून एक गडी बाद. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. तालमेल थोडं खराब पाहायला मिळतंय आणि परिणाम स्वरूप अजून एक गडी बाद धावचीच्या स्वरूपात. तर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तालमेल चुकीचा पाहायला मिळाला. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय नितेश मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती गेलाय. तर आपला संघ या ठिकाणी दर्पणाखाली आहे. 7व्या क्रमांकावरती मात्र आपण पाहतोय नितेश याला पाठवलाय. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. प्रहार जरूर झालाय मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. तर धावांचा वेग वाढवण्यासाठी नक्कीच नितेश याला 7व्या क्रमांकावरती पाठवलाय आणि त्या ठिकाणावरनं त्याला अंदाज दाखवावा लागेल. हार्दिक पांड्या बनावा लागेल आपल्या संघासाठी. 11 धावा धावफलकावर आहेत. एक संत सुरुवात आणि त्यानंतर शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र आपल्या स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज कल्पेश. कल्पेश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. एकच धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर झाल्यात. कोणत्या प्रकारे बिग हिट अजूनही पाहायला मिळाला नाहीये. मात्र ज्यावेळेस आपण टॉस उडवला त्यावेळेस भावेश संघनायकाने सांगितलं होतं 2-3 फलंदाजांची नावं घेतली होती की ते बिग हिट करू शकतायत. नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. मात्र फटका फसलाय. त्रिमूर्ती झेल खाली. अजून एक गडी बाद. आणि ज्या 2-3 फलंदाजांचा धन्यवाद अडीचे मास्टर 2-3 फलंदाजांचं नाव घेतलं होतं की त्यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यामध्ये भावेशने सांगितलं होतं की मी स्वतः देखील. मात्र फक्त आणि फक्त 2 धावांचं योगदान दिला भावेशने आपल्या संघासाठी. तर तू चल मैं आया अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 6वा गडी बाद झालाय. 8व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रितेश.
षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. सिंगल डबलने समाधानी आहेत त्या ठिकाणी दामणगाव संघाचे खेळाडू. आपण दामणगाव संघाच्या माध्यमातून हा दुसरा संघ पाहतोय. मात्र नक्कीच हा दामणगाव म्हटला की जय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून भरपूर स्पर्धांवर प्रथम पारितोषिक पहिल्या क्रमांकावरती नाव कोरलं गेलं आहे. खास करून मी उल्लेख करेन दिगंबर पाटील. एक वेल होता, एक काल होता, अजूनही खेळत आहेत. मात्र भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो आहे. आणि खास करून निलेश सुरगेचा देखील उल्लेख करेन. रन मशीन ऑफ दामणगाव. नितीन असेल, सतीश माली, भरपूर चांगले क्रिकेटर्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. यस, नक्कीच उद्या त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांच्या समोर आव्हान असेल जय बजरंग गोरसे बी संघाचं. तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एक संघ आपल्या घरेलू मैदानावर खेळेल, तर एक संघ अव्वल दर्जाचा आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ ड्राईव्ह केलं आहे. चेंडू कार्पेटच्या स्थानी जातोय. एक धाव जरूर कंप्लीट झाली. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत आणि त्या 14 धावांमध्ये एकही चौकार किंवा षटकाराचा समावेश नाही आहे. तर अविनाश शेलके पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस स्टाईल ऑफ हार्दिक पांड्या. एकच धाव मिळेल. मात्र प्रयत्न जरूर केले जात आहेत. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील तेवढी ताकद चुकता आली नव्हती. यास धावचीची संधी आणत धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद झालाय. आणि जसं आपण पाहिलं की पंचांनी सहमती दाखवली, त्वरितच दुसरा फलंदाज जवळ 30 यार्ड पर्यंत पोहोचलाय. जणू काही आधीच तयार होता. सर्वच फलंदाज या ठिकाणी फलंदाजीची अपेक्षा करत आहेत. यावेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं होतं. अविनाश देखील चांगली गोलंदाजी करतोय. अचूक डप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ व्हेरिएशन देखील पाहायला मिळतंय. विविधता आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस एक वेगवान चेंडू. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावर 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. 16 धावा झाल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. तर चला टॉससाठी या जय पीरबाबा सावंदे संघाचा संगणक, त्याचबरोबर जय बजरंग गोरसे संघाचा संगणक आपण टॉससाठी या. यावेळेस प्रहार जरूर झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद.
तर या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 14 धावा धावफलकावर झाल्यात. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. कल्पेशाच्या बॅटमधून हा षटकार आलाय. यस, माफ करा, तुषार आहे संघाचा संगनायक का कॅप्टन. चांगला फटका पाहायला मिळाला तुषाराच्या बॅटमधून. यावेळेस मात्र अजून एक बिमार पंचांनी नो घोषित केलाय आणि आता मात्र हा गोलंदाजी करू शकत नाहीये. धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील दुसरा नो चेंडू आपण पाहिला. आता मात्र हे षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर स्वतः संघाचा संगनायक येतोय भावेश. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. झेल जरूर टिपलाय, मात्र हा फ्री हिट चेंडू होता. तर फलंदाज सुरक्षित आहेत त्या ठिकाणी. अशा प्रकारे स्कोर लेवल झालाय. एक धाव काढावी लागेल या ठिकाणावरनं. एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पुढील चेंडू. तर अशा प्रकारे विजयी फटका आपण पाहतोय. प्रवीण याच्या बॅटमधून संघ विजयी झालाय. पोगाव अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान धामणगाव. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच सामन्याचं सामनावीराचा पुरस्कार ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, 2 गडी बाद करत 4 धावा खर्च केल्या होत्या. यस इज ज्ञानेश्वर शेलके. ज्ञानेश्वर शेलके आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल ज्ञानेश्वर शेलके, सामन्याचा हेरो. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्मानित केलं जात आहे. सूरज शेंडे यांच्या माध्यमातून प्रथम या ठिकाणी चेक दिला जातोय. त्यानंतर जे आकर्षक चषक आहे राजेश पाटील, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. त्यानंतर आकर्षक गिफ्ट हॅम्पर दुंदाराम पाटील, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित करायचं आहे. जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालाय. यस, आणि चिंतामण पाटील यांचे पिताश्री आहेत. त्यानंतर आदेश भोईर, आपणास विनंती आहे जे कोल्ड्रिंक आम्हाला दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालाय. आज कुछ तूफानी करते है थम्स अप. वेल प्लेड ज्ञानेश्वर, पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. तर आता मात्र आपण पुढील लढत, पुढील सामन्याकडे वळूया. पुढील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग गोरसाई विथ जय पीरबाबा सावंदे. या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे गोरसाई संघाने. आमंत्रित केलंय सावंदे संघाला गोलंदाजीसाठी. तर या सामन्याची सुरुवात आपण ऐकूया 3-in-1 अजय घरत याला. बहुत बहुत धन्यवाद संदेश वखारे। दोपहर के सत्र में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। जय महाराष्ट्र चषक 2021 में आज तीसरा दिन है।